सर्वप्रथम मी या शहरातल्या शहरवासियांचे मी मनापासून आभार मानेल, कारण आमच्या पक्षाने जो सर्वे केला त्या सर्वेमध्ये त्यांनी माझ्या नावाला इतर इच्छुकांच्या तुलनेने जास्त पसंती दर्शवल्याबद्दल मी सर्व पिंपरी चिंचवड वासियांचे मी मनापासून आभार मानते। आमचे जे पक्षश्रेष्ठी आहेत आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे, श्रीनिवास पाटील साहेब, अमोलदादा कोल्हे आणि जयदेवांना गायकवाड आणि आमचे शहराध्यक्ष तुषारभाऊ कामटे यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानेल की त्यांनी मला माझं नाव सुचवलं आणि त्यांनी ही नेतृत्व करण्याची संधी पक्षश्रेष्ठींनी दिली। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांचे मी मनापासून आभार मानेल। शहरातले नेते असो आणि राज्यातले नेते असो, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानेल, कारण त्यांनीसुद्धा या नावाला पसंती दर्शवली आणि हे नाव सगळ्यांच्या विचारातून फायनल झालेलं आहे। त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते। उद्धव ठाकरे शिवसेनेने आत्ता पत्रकार परिषद घेतली आणि विरोध दर्शवलेला आहे तुमच्या उमेदवारीला बंडखोरी करण्याचे संकेत दिले। शेवटी 3 पक्ष एकत्र आहेत आणि पक्षश्रेष्ठी जे काही निर्णय देतात तो सगळे खालच्या संघटनेला तो मान्य करावा लागतो। पक्षश्रेष्ठींनी ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न केलेले आहेत। सर्वेमध्ये जे नाव दिसतं त्या नावाला सगळ्या यांनी पसंती दिलेली असते आणि मग प्रत्येक पक्षांनी आपापले सर्वे केलेले आहेत। त्या प्रत्येक सर्वेमध्ये ज्यांनी त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे। आम्ही गेली 6 महिने लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी देतोय। आमचं चिन्ह गेल्यापासून लोकांच्या घरापर्यंत जाऊन चिन्ह पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्या आजी माजी नगरसेवकांच्या आणि स्थानिक इथले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, जे पक्षाच्या माध्यमातून किंवा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधित्व करतात, त्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन आम्ही मॅक्सिमम वोटर्सपर्यंत किंवा शहरवासियांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे। कदाचित त्यामुळे सर्वेमध्ये नाव आलं असेल आणि 2019ला ही जागा राष्ट्रवादीने लढवली होती, त्यामुळे इथे जो आमदार झालेले आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत। पक्षफुटीनंतर एक युतीमध्ये राष्ट्रवादी आहे आणि एक आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे, त्यामुळे बेसिक महाविकास आघाडीचा फॉर्म्युला असा आहे की जी जागा ज्यांनी जिंकली ती जागा त्यांनीच लढायची आणि म्हणून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते। बनसोडेंशी तुमचा सामना आहे, किती मोठं आव्हान मानता येईल? खरं तर आव्हान राजकारण करत असताना प्रतिनिधी हा कुणी हलक्यात घ्यायचा नसतो, परंतु त्यांचा जो मागच्या 5 वर्षाचा प्रेझेन्स आणि परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे आव्हान काही खूप मोठं कडवं आहे असं मला वाटत नाही आणि माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांना देखील वाटत नाही, कारण आम्ही ज्या पद्धतीने काम करतो तर त्यांचा ज्या काही 10-15 वर्षापासून ते या विधानसभेच्या प्रक्रियेमध्ये आहेत। एकदा निवडून आलेत, एकदा पराभव झाला आहे आणि पुन्हा एकदा निवडून आलेत, तर असं 3दा निवडून आल्यानंतर साधारणपणे लोकप्रतिनिधी असल्यामुळे नागरिकांना त्यांच्याकडून अपेक्षा फार होत्या आणि मग नागरिकच आता त्या पद्धतीने त्याचं उत्तर देतील आणि त्यांनीही त्याचा लोकांपुढे त्यांचा जो काही अकाउंटेबिलिटी आहे 15 वर्षाची ती त्यांनी सादर करावी। आणि आव्हान कुठलंही असलं, विरोधक असतात, स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक असतात, परंतु आम्हाला जे काही चांगलं करायचं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोचवणार आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचून आमची भावना, आमच्या पक्षाचा अजेंडा आणि आमचा व्यक्तिगत विजन, माझं जे काही विजन असेल या पिंपरी विधानसभेसाठी ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। नक्कीच जनता सुज्ञ आहे, जनता याचा विचार करेल आणि नक्कीच चांगल्या पद्धतीचा आम्हाला सहकार्य करेल अशी अपेक्षा आहे। आघाडीतून खरं तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे, तुम्ही नाराज व्यक्तींची किंवा इच्छुकांची भेट घेणार आहात? 100% मी सगळ्यांची भेट घेणार आहे, कारण महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एकत्र परफॉर्म करतो, आम्ही लोकसभेला सुद्धा परफॉर्म केला। इच्छुक अनेक जण असतात पण संधी मात्र एकाला मिळते आणि ज्याला संधी मिळते त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला या प्रक्रियेमध्ये सहभागी केलं तरच ही जी लढाई आहे ही युती आणि आघाडीची लढाई आहे, ही व्यक्तिगत कोणाची लढाई नसून ज्या पद्धतीने आम्ही एकत्र प्रत्येकाने आपापल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, पण आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे आम्ही नक्कीच सगळ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाला सोबत या प्रक्रियेमध्ये सहभागी करू।